सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। विनापरवाना आणि धाक निर्माण करण्याच्या उद्देशाने अनधिकृतपणे पिस्टल सारखे हत्यार हातात घेऊन त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्या चौघांविरुद्ध केज पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल करत तिघांना ताब्यात घेतले आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर पिस्टल सारखे अग्निशस्त्र हातात घेऊन त्याद्वारे दहशत निर्माण करून धाक बसवण्यासाठी ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी तिघांनाही बेड्या ठोकल्या। पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलीस घटनास्थळ सांगली जिल्ह्यातील या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता सदर फोटो हा त्यांनी सांगली जिल्ह्यातून सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याची माहिती मिळाली आहे। या गुन्ह्यातील आरोपी रामचंद्र परसराम ओमासे राहणार बेडा तालुका जिल्हा सांगली याला अद्याप ताब्यात घेतले नसून शस्त्र देखील हस्तगत करण्यात आलेले नाही। हेड कॉन्स्टेबल उमेश आघाव यांच्या तक्रारीवरून गणेश अर्जुन मुंडे, रामदास जगन्नाथ मुंडे, पांडुरंग रामा मुंडे सर्व राहणार देवगाव तालुका केज जिल्हा बीड आणि रामचंद्र परसराम ओमासे राहणार बेडा तालुका जिल्हा सांगली या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 380/2025 भारतीय न्याय संहिता 353 आणि शस्त्र अधिनियम 3/25 नुसार गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मांजरमे, हेड कॉन्स्टेबल उमेश आघाव, रशीद शेख यांनी गणेश अर्जुन मुंडे, रामदास जगन्नाथ मुंडे, पांडुरंग रामा मुंडे या तिघांना ताब्यात घेतले। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे हे तपास करीत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवळी, केज, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.